अगं माय शांते, जाम नटलंय ते, मस्त दिसते, भारी दिसते तू. काय हेअरस्टाईल केलाय एकदम, केसन गजरा बिजरा घालून. कोणच्या घरी एवढी सजलाय? काय बोलतात हा? तुमच्या घरी सजलंय, बीजी कोणच्या घरी सजणार केलं मी? तुमच्यासाठीच ना. हो माय शांते, मजाक केली ग. मग आज भाजी कशाची करते? मस्त की शाकाहारी भाजी ना? तर कसली भाजी करते आज माय शांते? मी आता वाल सोकलून ठेवले मस्तपैकी. पण एक काम करावं लागेल तुम्हाला. कांदा बटाटा संपलेन, मला लक्ष नाही तुम्हाला सांगवायला की कांदा बटाटा म्हणजे संपलेन. पण काय आता विसरली पटकन मी. तर जा ना पटकन आपल्या दुकानात जाऊन घेऊन या कांदा बटाटा, 1 किलो घेऊन या. अगं काय शांती, आताच मी शेतातून आलो, थकून मारून आलो. पहिल्याच बोलायची ना, मी तिकडून येताना दुकानातले घेऊन आले असते ना कांदा बटाटे. काय तू फोन तर करायचा होता. हिच्यामध्ये तू असते, तुला माहिती नाही कधी कांदा बटाटे संपले काय संपल्या. काय आता मला परत जायला लागले, तुम्ही थकून आला. बरं आराम करतो, थोडा अंग टाकतो. जाय ना, माकरती तेवढा तू करा ना. जाऊ ना दुकान मस्तपैकी. हो जाते मी आता, काय तू इथं ऐकावंच लागणार आहे. असं काय पण लई बारी दिसते हा माझ्या शांते. नक्की किती आणू? 1 किलो नको, जास्त आणू? जास्त आणून ठेवू का? मग परत टेन्शन नको, मग तू परत संपल ना परत पाठवेल. नाही तात्पुरतं एवढं सामान जावंच आहे ना बाजारात. तर सध्या 1 किलो घेऊन येतच. तुझं काय नाही, सगळं सामान आहे, फक्त कांदा बटाटा संपलं. हो जातो. जाय लवकर जा. आता फोटो कावला दे नको, भाजी करते मस्त घेऊ. अरे झाबरू मोठे पाटील, बापा इकडे तुम्ही? बापरे, काय काय गमत आहे. पाऊस बीस पडते का नाही? राब बीप टाकला का नाही? भात टाकला नाही भात? हो शांताराम काका, सगळं व्यवस्थित टकाटक मध्ये मस्त मस्त भात, मस्त आवन बारे म्हणजे राब मस्त निघलाय. तुमचं बोलला, तुम्ही टाकला का नाही? बदबी टाकला का नाही? तुमचं काही काय? अरे हो एकदम व्यवस्थित मस्त निघले. आता काही थोडे दिवसांनी लावणी करायला, लावणी म्हणजे आवणी लावणी पटकन थोडी शब्द आवणी करायची. शांताराम काका, एक आथन जोला घेऊन कुठे निघाले, काय नाही चालले? अरे काय बोलू तुम्हाला, मी आलो तर इथे धकून निघून मस्त घे आणि बरं आराम करताय. तर काय माय शांतीने धंदा लावला म्हणा. आणि जाय शाकाहारी भाजी करवा, नेमके कांदा बटाटे संपले तर जाय आणि 1 किलो दुकानाचे कांदा बटाटे घेऊन या. त्या घरी कांदा बटाटे आणायला चाललो मी. आहे का? बरं आहे, मस्त काम आहे. घंट्या काम लगीना करून बघा, मग समजेल तुम्हाला काय काम आहे, काय आहे, काही आणं लागते ते. तुमची काय तुम्ही कुवार लग्न करीन, तुम्हाला माहिती पडेल काय परिस्थिती होते ती. हो शांताराम काका, तुमची परिस्थिती म्हणून आम्ही लग्न करीत नाही. त्याकडे त्यांनी बरोबर आम्ही इतका जीव सदाशिव, त्याकडे आम्ही लग्न करीत नाही. आम्ही बघू, थोडं चांगली भेटली ना तर करू लग्न. सध्या याचा विचार नाही लग्न मी. अरे लग्न तर केलंच पाहिजे, संसार केलाच पाहिजे. मग काय 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 चालणार आहे? लग्न तर करावंच लागतंय. काय आता नशीब म्हणा, बघ म्हणा माय शांती एक नंबर चांगली बायको भेटली, एकदम देवीवर किंवा बायको आहे, जाम मस्त बायको आहे. आणि नशिबात आहे, नशिबा केलाय सगळा. कोणाला चांगली भेटते, कोणाला वाईट भेटते. का आता आपण काय करणार गेलो, कोणाला नवरा वाईट भेटतं ना, तर काय ते जगा रीत आहे. आता सगळी माणसं काय हरकी नव्हतं. आणि भेटेल तुम्हाला चांगली भेटेल, दोघाला चांगली भेटेल. तुम्ही एकदम लीडर एकदम एकदम कोणाला मदत करेल, तुम्हाला चांगली भेटेल. धन्यवाद. आता शांताराम काका, काय मंगा मन में लड्डू फुटा वाटता. काय काय नाही आम्ही कोणत्या पोरीकडे बघितलं नाही. आम्हाला आवडतच नाही धंदा. आता नशिबून भेटेल ती भेटेल आपल्याला, आम्हाला दोघाला. चल बा तुम्ही मस्त गोष्ट गप्पा करा. मी जाते बा, नाही तर पण टाईम होईल. चल मी जाते कांदा बटा आणा बाकी. हो जाय व्यवस्थित नाही. अरे गावातच चाललो ना, कुठे लांब चाललो का मी? अरे तुमची काळजी आहे, मग विचारतो तुम्हाला, नीट जाईल त्या. ओके बाबा. या शांताराम भाऊ, स्वागत आहे तुमचं आमच्या किराणा स्टोअरमध्ये. बोला काय पाहिजे? अरे जास्त काही नाही पाहिजेत, आपले 1 किलो कांदा बटाटा जरा द्या ना. 1 किलो कांदा बटाटे जरा द्या. पटकन द्या, जाऊ दे मला. काय शांताराम भाऊ, एवढा मोठा झोला घेऊन आला नाही, फक्त कांदा बटाटी म्हटलं बरं सामान घेऊन जातील. काय शांताराम भाऊ, फोन करायचा ना, आम्ही पाठवून दिले असेल मला कांदा बटाटी 1 किलो. एवढी सामान घ्यायला तुम्ही आले? अरे माझ्या लक्षात नाही राहिलं. होम डिलिव्हरी पण करतात ना तुम्ही, फोन करायला पाहिजे. मी चुकी झाली माझी. पण आम्ही आता उद्या परवाला येणारच केलं होतं शांतीने मी सामान न्यायला. तेव्हा किराणा सर्व घेऊन आणा गेलो होतं. आता एमर्जन्सीला चालू गेली, म्हणजे एमर्जन्सी म्हणजे आमची कशी शाकाहारी भाजी करायची ना. तर शांती मला वेळेवर बोलले की कांदा बटाटा संपलेला आहे, तर जरा घेऊन या, म्हणून मी आलो मी. हो का, अशी बात आहे का? ठीक आहे. दे रेला 1 किलो कांदा बटाटे. शांताराम जरा पिशवी देता तुमची. अरे काय पिशवी धरून बसलाय, भरकी पटकन 1 किलो कांदा बटाटे. अरे हो भरतो शांताराम भाऊ, भरतो, टेन्शन घेऊन नका तुम्ही. ठीक आहे, तुमचे 1 किलो कांदा बटाटी भरून दिले. चांगली दिलेत ना, नासकी नाही दिली ना, चांगलेत ना बटाटे. गोड नाही लागत ना, गोड नाही लागत जास्त ना बटाटे. चांगले दे.
अरे शांताराम भाऊ, तुम्ही हमेशा आमच्या दुकानाचं सामान नेता, कधी तुम्हाला काही दिले का? चांगल्याच वस्तू दिले ना, कधी तुम्हाला काही खराब वस्तू दिले का? बोला, काय तुम्ही असं बोलता? ओके जबान विसरली मी रे. हा बोला, किती झाले? 1-1 किलो कांदा बटाट्याचे. खात्यावर लिहून ठेवले ना, टेन्शन घेऊ नका ना. तुम्ही सामान न्यायला येतील ना, तेव्हा त्याच्यामध्ये ॲड करतो ना. जा तुम्ही, जा घेऊन 1 किलो कांदा बटाटे घेऊन जा. ओके चालते मग. उद्या परवला येतो सामान यायला. हो येतो. कुठे गेले काय समजत नाही. कधीपासून पाठवले कांदा बटाट्याला, जवळपासच दुकान आहे. एवढं टाईम लावला, कधी येतील? कधी भाजी करायची? अरे देवा, का माणूस आहे, बोलून फायदा नाही मिळाला. काय रस्त्याला कोणी भेटले गोष्ट गप्पा गोष्टी करत बसतात, त्यासाठी टाईम होत्या ना. कधीपासून पाठवले, मीच गेले असेल, बरं झाले असते. काय तुम्ही कौशी गेलतं तर आता आलं तुम्ही? कधी पाठवली तुम्हाला मी ना? अगं शांते रस्त्याला झाबरून मोठे पाटील भेटले ना, मग ते थोडा गप्पा गोष्टी केलं, म्हणून थोडा उशीर झाला. आलो ना पण घेऊन, आता कर ना मस्त. घे 1-1 किलो कांदा बटाटे घेऊन आले. तुम्ही एवढा उशीर लावला ना, आपल्याला भाजी बिजी रेडी झाली माहिती आहे का? अगं माहिती आहे चुकी म्हणा, तुला माहिती आहे, तू किचनमध्ये आहे, तुला बोला पाहिजे ना, कांदा बटाटे संपले ना. तू आता वेळेवर बोलली कांदा बटाटे घेऊन येत. मी गेलो ना वेळेवर लगेच. ते शेतामधून थकून आलो, माहिती आहे की मी. हो ठीक आहे. नुसती किटकिट करी बतायचं तेव्हा. हो राहू दे चला. आता द्या आता. शांते मस्त फर्स्ट क्लास भाजी बनव. एकदम टकाटकमध्ये भाजी बनव. हो मस्त बनते. जा तुम्ही आराम करा, जा आता. ओके जातो बाबा, आराम करतो, जाम थकलो.